मित्रांनो बघा, प्रेपोजिशन ही सिरीज आपण चालू केलेली आहे। आजचा आपला दुसरा व्हिडिओ आहे। याच्यापूर्वीचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑफ आणि विथ याचा प्रेपोजिशन म्हणून कशा प्रकारे वापर केला जातो हे सविस्तरपणे शिकणार आहोत। बघा, ऑफ चा वापर आपण केव्हा करतो? एखादी गोष्ट एखाद्या पृष्ठभागापासून वेगळी होत आहे हे दर्शवण्यासाठी आपण ऑफचा वापर करतो। समजा जर मी असं म्हटलं मोबाईल टेबलावरून उचल, तर इथे मोबाईल हा टेबलाच्या पृष्ठभागापासून वेगळा होत आहे, म्हणून मी या ठिकाणी वरून या शब्दासाठी ऑफचा वापर करणार। ठीक आहे, ह्या वरून या शब्दासाठी। म्हणून लक्षात ठेवा की विमानतळावरून उडताना आपण टेक ऑफ हा शब्द वापरतो। ठीक आहे, बघा या ठिकाणी ऑफला आपण वाक्यात वापरून कशा प्रकारे लिहिले जातं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। बघा, मी टेबलावरून मोबाईल उचलला। ठीक आहे, तर काळ हा कुठला आहे? सिंपल पास्ट आहे। ठीक आहे, आपण याच्यावरती फोकस नाही करत, आपण कशावरती फोकस करतोय? ऑफ याच्यावरती। ठीक आहे, काळ कुठला आहे हे आपण स्पोकन 60 दिवसाचा जो स्पोकन इंग्लिश कोर्स आहे त्याच्यामध्ये सविस्तरपणे शिकलेलो आहोत। त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं नसेल तर जाऊन पाहू शकता। बघा, मी टेबलावरून मोबाईल उचलला। आय पिक्ड अप द मोबाईल। आय पिक्ड अप द मोबाईल आणि ऑफ द टेबल ह्या वरूनसाठी कशाचा वापर केला? ऑफचा, आणि टेबलासाठी टेबल, द टेबल। आय पिक्ड अप द मोबाईल ऑफ द टेबल। ज्यावेळेस मोबाईल उचलला जाणार, ठीक आहे, असा टेबल आहे आणि या ठिकाणी मोबाईल आहे, तर हा मोबाईल ज्यावेळेस उचलला जाणार त्यावेळेस या टेबलाच्या पृष्ठभागापासून तो वेगळा होत आहे, त्या ठिकाणी आपण ऑफचा वापर करणार। ठीक आहे, सफरचंद झाडावरून पडले। सफरचंद झाडावरून पडले। बघा, झाड आहे, हे झाड आहे आणि या झाडावरून सफरचंद खाली पडले। हे सफरचंद असं झाडावरून खाली पडलं, तर या ठिकाणी या झाडापासून ते वेगळे होत आहे, म्हणून आपण या ठिकाणी ऑफचा वापर करणार। कसं बनणार वाक्य? द ॲपल फेल। सफरचंद पडलं ऑफ द ट्री, झाडावरून। ठीक आहे, झाडाला त्यानं झाडापासून तो वेगळा झाला, म्हणजे ह्या वरूनसाठी आपण ऑफचा वापर करणार। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तो बेडवरून तुझी पुस्तक घेत आहे। शी इज टेकिंग युअर बुक्स। तो तुझी पुस्तक घेत आहे आणि बेडवरून या वरूनसाठी आपण ऑफचा वापर केला आणि बेडसाठी द बेड। ही इज टेकिंग युअर बुक्स ऑफ द बेड। तो बेडवरून तुझी पुस्तकं घेत आहे। तर हे तुम्हाला समजलं असेल। बघा पुढे, बघा पुढचं वाक्य आहे माकडं झाडावर उड्या मारत होते। बघा, माकडं म्हणजे मंकीज, त्याच्यानंतर वर आणि जंपिंग। मंकीज वर जंपिंग, माकडं उड्या मारत होती झाडावर, म्हणजे ते झाडावरून इकडं तिकडं करत होते, म्हणजे ऑफ द ट्री या ठिकाणी येणार। ठीक आहे, एका झाडापासून दुसऱ्या झाडावर ज्यावेळेस ती उड्या मारत होती, ज्यावेळेस त्यांची क्रिया होत होती, त्यावेळेस ते काय व्हायचं की त्या झाडाला सोडत होती। ठीक आहे, त्याच्यापासून वेगळं होत होती, त्यासाठी आपण या ठिकाणी ऑफचा वापर केला आहे। ठीक आहे, तो झाडावरचे आंबे तोडा। ही इज पिकिंग मँगोज ऑफ द ट्री। ठीक आहे, या ठिकाणी आपण ऑफचा वापर केला आहे। मी चहाचा कप फरशीवरून उचलला। आय पिक अप द टी कप ऑफ द फ्लोअर। ज्यावेळेस मी कप उचलला, ज्यावेळेस मी असा इथला कप उचलला त्यावेळेस तो कप या पृष्ठभागापासून वेगळा होत होता, म्हणून या ठिकाणी आपण ऑफचा वापर केला आहे। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। समजलं तुम्हाला? एखादी गोष्ट एखादी वस्तू ज्यावेळेस पृष्ठभागापासून, कोणाच्याही पृष्ठभागापासून वेगळी होत आहे हे दाखवायचं असेल किंवा अशा प्रकारची वाक्य आपण बोलत असेल तर त्या ठिकाणी आपण ऑफचा वापर करणार, हे लक्षात ठेवा। बघा, ऑफ याचा शब्दशः अर्थ बंद असा होतो। काय? बंद। आपण प्रिपोजिशन म्हणून कशा प्रकारे वापर केला जातो हे आपण पाहत आहोत। तर या ठिकाणी आपण बंद याला पाहत नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा। याचं प्रिपोजिशन म्हणून हे कशा प्रकारे वापरलं जातं हे आपण पाहत आहोत। बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला वापर जो आहे विथचा, तो या ठिकाणी समजून घेऊया। ने किंवा च्याद्वारे, ने किंवा च्याद्वारे। बघा, वाक्य आहे मी चाकूने सफरचंद कापत आहे।
या ठिकाणी जे काम आहे माझं कापण्याचं, तर त्याच्यामध्ये मी चाकूची मदत घेतलेली आहे किंवा ते काम मी चाकूने करतोय, म्हणून या ठिकाणी या नेसाठी मी विथचा वापर करणार. आय एम कटिंग, मी कापत आहे ॲन ॲपल, सफरचंद, विथ अ नाईफ, चाकूने. ठीक आहे, अशा प्रकारे. पुढे बघा दुसरं वाक्य आहे, मी काळ्या पेनने त्याचं नाव लिहित होतो. तर या ठिकाणी बघा जे नाव लिहिण्याचं काम आहे हे काळ्या पेननं केलं जात होतं. ठीक आहे, काळ्या पेनद्वारे केलं जात होतं. म्हणजे त्या ठिकाणी आपण या नेसाठी आपण विथचा वापर करणार. जसं की आय वॉज रायटिंग, मी लिहित होतो, हिज नेम, त्याचं नाव, विथ अ ब्लॅक पेन, काळ्या पेनने. तर या ठिकाणी जे ने लागले त्याच्यासाठी आपण विथचा वापर केला आहे. ठीक आहे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तिने चाकूने केक कापला. शी कट द केक, तिने केक कापला. विथ अ नाईफ, चाकूने. ठीक आहे, तर या नेसाठी पण आपण विथचा वापर केला आहे. आता पुढे बघा विथचा दुसरा वापर, सोबत, बरोबर, वस्तू, व्यक्ती किंवा निराकारासोबत. निराकार काय असेल त्याच्यासोबत, तर त्या ठिकाणी पण आपण विथचा वापर करतो. जसं की मी इमानदारीने काम करतो. इमानदारी निराकार आहे, ते दिसत नाही आपल्याला. ठीक आहे, तर आय वर्क, मी काम करतो विथ हॉनेस्टी, मी इमानदारीने काम करतो, अशा प्रकारे. तर या ठिकाणी पण आपण विथचा वापर केला या नेसाठी, हे लक्षात ठेवा. दुसरं वाक्य बघा, ते तुझ्यासोबत राहतील. दे विल स्टे, ते राहतील विथ यू, तुझ्या सोबत. ठीक आहे, सोबत, बरोबर, अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तो नेहमी त्याच्याबरोबर शाळेला जातो. ही ऑलवेज गोज टू स्कूल, तो नेहमी शाळेला जातो. आणि विथ हिम, त्याच्या बरोबर. तर या बरोबरसाठी पण आपण कशाचा वापर केला आहे, विथचा वापर केला आहे, हे लक्षात ठेवा. तर या व्हिडिओमध्ये आपण काय समजून घेतलेलं आहे, ऑफ आणि विथचा वापर केव्हा करायचा. ऑफचा वापर आपण केव्हा करतो की ज्यावेळेस एखादी गोष्ट एखाद्या पृष्ठभागापासून वेगळी होते हे दाखवण्यासाठी आपण ऑफचा वापर करतो. आणि सोबत, बरोबर किंवा एखाद्याच्या साहाय्याने ज्यावेळेस आपण एखादं काम करतो ते दाखवण्यासाठी आपण विथचा वापर करतो. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.